श्रीशुकोवाच नन्दन् त्वात्पन्यजामारुदो महामनाः अहोरहत्राणवेदज्ञान प्रमाणं सुचिरं कृताः। भगवान परमात्म्याच्या ह्या अनंत लीला, अनंत चरित्र, गोकुळामध्ये आनंदाला पारावार नाही, पण मथुरेमध्ये दुःखच दुःख आहे. संसार म्हणजे दुःख आहे आणि परमार्थ म्हणजे सुख आहे. आत्मसुख माणसाला प्राप्त होतं परमार्थामुळं. किंबहुना स्वय जीवात्मया तेला येते ते जे हो येत नाम सुख. आत्म्याचं सुख प्राप्त होतंय ते परमार्थामध्ये, आणि त्या सुखाची प्रत्येकाला गरज आहे. मथुरे दुःखच दुःख आहे. दुष्टा चळका पसुटला कृष्ण गोकुळी जन्मला. दुष्टा चळका पसुटला. बेचैन झाला महाराज कंस. एवढं बंदिस्त ठेवलं तरी वैरी वाढायला लागला. आणि त्या मायेने सांगितलं जाता जाता, माझ्यासोबत काय तू मला काय मारतोस, तू तुला की वधी उपजला मजा दे तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात वाढायला लागला. चिंता वाढत गेली. तातडीची मिटिंग बोलवली. जो कोणी माझ्या वैर्याला मारून टाकील त्याला मी अर्धराज्य देऊन टाकील. देईन त्याशी मी अर्धराज्याची घटिका. अर्धराज्य मी त्याला देऊन टाकील. कोणीच उठाय तयार नाही. कंस काही लहान नाही. कंसाचा काही शत्रू लहान असणार आहे का? एक स्त्री उठली. ती स्त्री म्हणे मी मारते त्याला. काल परवाचं लेकरू आहे. काय कला आहे तुझ्याकडे मारण्याची? माझ्या स्तनामध्ये विष भरेल आणि विष भरून त्याला मी स्तनपान करेन आणि मारून टाकील. काही हरकत नाही. स्तनामध्ये विष भरलं त्या राक्षसीनं. पुतना नावाची राक्षसी नाही ती. निघाली गोकुळामध्ये. डायरेक्ट कसं देवाच्या घरी जावं. पहिल्यांदा या विषाचा परिणाम बघावा. प्रॅक्टिकल करावं. भगवंताच्या घरी नाही गेली, खालच्या गल्लीमध्ये गेली. आणि खालच्या गल्लीमध्ये गेल्यावर लहान लहान बालक जवळ घ्यायची. लहान लहान लेकरं जवळ घ्यायची. तिचा मुद्दा होता त्याला स्तनपान करायचं. मग हा स्तन दिल्याबरोबर विष होतं महाराज ते. त्या लेकराच्या मुखात स्तन दिल्याबरोबर पटापट लेकर लागले मरायला. आई वडील शोक लागले करायला. कोण स्त्री? पुतना बालघातिनी
लहान लहान लेकराचा घात करणारी स्त्री आहे, राक्षसी नाही काय? कशा करता इथं आलेली आहे? आई वडील शोक लागले करायला. माती पुढोनी बालक काळी नेता एकुलताई. एकुलतं एक लेकरू असावं आणि ते संपलं तर जोपर्यंत आई वडील आहेत त्यांना ते दुःख विसरू शकत नाही. एवढं दुःख होतं. तसे ते गोकुळातले आई वडील शोक लागले करायला. दीन दुर्बळाची मारिता बालकी, दीन दुर्बळाची मारिता बालकी, दीन दुर्बळाची मारिता करिता ती शोके माय बाप, माय बाप, माय बाप. आईवडील शोक लागले करायला. कोण स्त्री आहे? काय स्त्रीनं असा प्रघात बांधलेला आहे? नेमकं आमच्या गोकुळात आता दुःख सुख झालेलं आहे, दुःख संपलेलं आहे. दुःख ते काहीचे नाही स्वप्नासी. कोणाच्या स्वप्नात दुःख नव्हतं. आणि काय या स्त्रीने काय आणलेलं आहे? सगळे आक्रोश लागले करायला. करिता ती शोके माय बापे, करिता ते शोके माय बापे, दीन दुर्बळाचे मारिता बालकी, दीन दुर्बळाचे मारिता बालकी. दीन दुर्बळाची मारिता बालके, करिता ते शोके माय बाप. आई वडील आक्रोश करू लागले. कोण स्त्री आहे? संसारातलं फळ आहे लेकरू. म्हणजे लहान मुलं असेल तर घरात शोभा असते. 2 दिवस जर लेकरू गावाला गेलं तर करमत नाही. घर वेगळंच लागतं. ते लेकरामुळे घराला शोभा आहे, माणसामुळे घराला शोभा आहे. लेकरं नसल्यावर करमत बी नाही माणसाला. माणसाची लक्ष्मी. घर मोठे पण एकही घरात माणूस नाही. काय कामाचं घर आहे ते? ओ सग्रही तोरण बांधिले, उपवासी अन्न लिंपिले. घराला शोभा माणसामुळे, घराला शोभा लेकरामुळे. लेकरं नसतील तर काय घराला शोभा आहे? आमचं सुख हिसकावून घेतलं. आक्रोश कर. असं करता 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 ती पुतना यशोदेच्या दारावर आली. यशोदे दारावर हाक मारली. ओळखलं का मला? यशोदेला म्हटलं कोण आहे स्त्री? मुद्दाम आले कृष्ण कन्हैया पाहण्याकरता. मला वाटतं तेव्हापासूनच पाहण्याची पद्धत सुरू झाली. मी पाहायला आलेली. रोज अनेक गोपिका देवाला पाहिल्या यायच्या. आणि देवाला एकदा पाहिलं की त्यांना देवापासून बाजूला जा वाटत नाही. कीर्तनाला भजनाला एकदा आलं की इथून उठून जा वाटत नाही. कितीही 12 काम असू द्या, माणूस इथून हलत नाही. एकदा देवाला पहा.
पाहिला पाहिला नंदाचा नंदन एकदा देवाला पाहिलं ना दुसरं काही पहा वाटत नाही. पाहिला पाहिला नंदाचा नंदन तिने विधिले मन. मी पाहिला आलेली देवाला. देवाला पाहिजे कृष्ण कन्हैयाला मला पाहिजे. झोपले म्हणे आताच. आणि लेकरू झोपले की आई काम करत असते. मला काम करू देत नाही. झोपलंय म्हणे आताच. थांबते म्हणे इथंच. भगवान परमात्म्याने आज देव झोपत नसतो. देव झोपल्यावर आपलं काय खरंय. जांभळे दिली देवानी. केलं आपण जांभळे देतो. झोपेची वेगळी आणि चहाची वेगळी प्रकार आहेत झोपेचे. 3-4ला सासूला जांभळी आली. केलं सोनेनं ओळखाव चहा प्यायचा आजीला. ही चहाची जांभळी. सकाळी उठलात काय झालं नाही का चहा. फरक आहे जांभळीचा झोपेचा फरक आहे. झोपीची जांभळी वेगळी आहे, चहाची वेगळी आहे. पुतणीने ऐकलं. अगं उठलं म्हणे जांभळी द्यायला लागले. बघ म्हणे उठलं तर. पाळण्याजवळ गेली. जुन्या काळात पाळणे होते. आता पाळणे गेले आणि झोळणे आल्या. त्या पाळण्यामध्ये मस्त सुंदर त्या लेकराला झोपता येतो. जोडणी झोपता येत नाही. हात पाय खुंडू मुंडू महाराज त्याला पाय लांबवाय हातही लांब. तो त्यालाही सवय लागली लेकराला तशी. पाळण्याजवळ गेली. भगवंतांनी डोळे झाकले. शुकाचार्य वर्णन करतात डोळे झाकण्याचं अनेक कारण आहे त्या डोळे झाकण्याची. शास्त्रकारांनी पहिलं कारण सांगितलं. भगवान म्हणले अरे मला दूध पचत नाही. इतका लहान आहे मी. हिनं तर 20 आणलंय. आता हे 20 सकाळीच महादेवाला भेट दिली. आशिश्वर भगवंताला भेट दिली. महादेवाला विनंती केली महादेवजी तुम्हाला ही विषाची लाईन क्लिअर करावं लागणार आहे. महादेवाकडे 20 त्याकरता डोळे झाकले. दुसरं कारण आहे. दुसरं कारण सांगितलं. दुसरं कारण सांगितलं डोळे झाकण्याचं. अवघड आहे. दुसरं कारण आहे बाबा. मारण्याकरता आली. स्तनपान करण्याकरता आली. पण विष घेऊन आलेली. हिला कोणती गती द्यावी उद्या. जी आईला गती द्यायची ती गती द्यावं लागते भगवान परमात्म्याला. वैरी असू द्या भक्त असू द्या. भक्त का वैरिया व्हावे माझियाची. भक्त व्हा वैरी व्हा भगवंताचा व्हा. उद्धार करतात भगवान. भगवंताला स्पर्श केला. उचलायला लागली. भगवान उचलत नव्हते. भगवंत शारीरिक बळानं उचलत नाहीत.
सत्तेच्या बळानं उचलत नाही, धनाच्या बळानं उचलत नाही. शारीरिक बळानं जर देव उचलला असता तर शारीरिक बळ पहिलवानाकडे खूप असतंय. पहिलवानांनी आपल्या घरी देव आणला असता. त्याही बळानं देव उचलत नाही. सत्तेचं बळ मंत्र्याजवळ आहे. मंत्र्यांनी आपल्या घरी देव आणला असता. सत्तेचंही बळ देवापाशी चालत नाही. देवापाशी बळ चालते फक्त कोणतं? भाव बळे आकळे रवी नाकळे. आवळे तैसा हारी भाव बळे आकळे रवी नाकळे. करतळे आवळे तैसा हरी. देव फक्त भावाच्या बळाने आकळला जातो. काही नेलगे एक भावची कारण तुका म्हणे आन. विठोबाचे भाव जाचे गाठे त्यासी लाभ उठा उठे. देवा कारणे भाव तस्मात. देवाला फक्त भाव लागत असतो. कपडे किती भारीचे घातले पाहत नाही देव. काही डेकोरेशन केलं पाहत नाही. वरचं लेवल काहीच पाहत नाही देव. नाही पाहत. पण आपण वरच्याच लेवलला जास्त बोलतो. एरवी तरी पण सुता अंतकरण शुद्ध नसता. बाह्य कर्म तो तत्वता विटुंबा. अर्जुना, जोपर्यंत अंतकरणाची शुद्धी होत नाही, अंतकरण शुद्ध होऊन भक्ती होत नाही, तोपर्यंत बेगडाची भक्ती आपली. आणि बेगडी भक्ती टिकत नसते. बाह्यलेप टिकत नाही. नवरीचं ते केलेलं फाउंडेशन, नवरीचं केलेलं मेकअप कोण म्हणलं महिनाभर राहत आहे? अक्षरा म्हणायला लागली काय? अजिबात नाही. तास 2 तासामध्ये घाम येव असं ऊन चमकाव, बाबा विद्रुप होऊन जातं सगळं. टिकत नाही. बेगडाचा टिकत नसते. बाह्य कर्म तो तत्वता विटंबुगा. भगवान परमात्मा बाह्य कर्माला पाहत नाही, अंतकरणाची वृत्ती पाहत असतो. अंतकरणाची वृत्ती देवाला आवडली की देव जवळ घेतो. शबरीचं बाह्य अंग कोणतं चांगलं होतं बघा. शबरीला दात घासाय बरंच नव्हता, कोलगेट नव्हतं, काहीच नव्हतं का, टूथपेस्ट नव्हतं, कोळसा नव्हता, ढेपशान दात घासले, लिंबाच्या काडीन दात घासले. आणि अंगावर कोणती साडी नव्हती, 5000ची नव्हती, माहेरची साडी नव्हती, कोणती साधारण कपडे घालायची हो. केस विस्कटलेले, फन्नी नाही, काही नाही, मोठा आरसाही नाही, मेकअप किटही नाही, काहीच नाही. पण त्या शबरीजवळ देव गेले. शबरीला देवाकडे यावं लागलं नाही, शबरीकडे देव गेले. काय कारण आहे? अंतकरण पवित्र आहे. पवित्र अंतकरण केलं, देव त्याच्याकडे जातो. आणि बरबटलेलं अंतकरण घेऊन तुम्ही देवाकडे कितीही मागं लागा, देव पुढेच पळतो. अंतकरण पवित्र करा, देव तुमच्या मागे आल्याशिवाय राहणार नाही. धावे चाले मागे मागे, मागे मागे येतो देव. आणि शुद्ध करण्याचं ठिकाण फक्त भजन आहे, कीर्तन आहे. भजनामुळं अंतकरण शुद्ध होतंय आणि संसारात अंतकरण मलिनच होत जाते.
अंतकरण मलिन करण्याचं ठिकाण म्हणजे संसार, अंतकरण शुद्ध करण्याचं ठिकाण म्हणजे परमार्थ. शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. शुद्ध अंतकरणाने केलेली भक्ती देवाला आवडते. बाह्यलेप कोणताही असो देवाला आवडत नाही हो. आता मनाच्या भक्तीवर बरंचसं बोलता येईल, अंतकरणाच्या भक्तीवर बरंचसं बोलता येईल, पण माझं कथा मागच राहून जाईल. पुतणीनं देवाला स्पर्श केला, उचलाय लागली देवाला, उचलाय लागली देवाला. बळ लावून उचलाय लागली, उचलत नाही. एवढूस लेकरू आहे, उचलत नाही. गावातला मारुती असतो, मागे पुढे करायचं असेल तर गावातले हजारो लोक असते, त्यांना नाही जमत ते. मग एखादा महात्मा आणावा, महात्म्याने स्पर्श करावा. स्पर्श केल्याबरोबर ज्या ठिकाणी ठेवायचं तिथं मारुती जाऊन बसतो का? महात्म्याच्या शक्तीच माझी सत्यवादाची तपवाचा केली बहुकल्प त्या महात्म्याच्या तपश्चर्येमुळे तो देव उचलल्या जातो. देव म्हणले लयच उचलायचा आकार दिसते, जाऊ द्या आता काय हरकत नाही, उचलू द्या उचलू द्या. भगवान परमात्मा उचलल्या गेले आणि उचलून मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन स्तन मुखात दिलं पुतणीनं. आणि तिचं कार्य होतं स्तन मुखात देऊन याला गतप्राण करून टाकायचे. मुखामध्ये स्तन दिलं भगवंताच्या आणि मुखात स्तन दिल्यावर भगवान परमात्मा ते विष प्राशन करायला आरंभ केला. अगोदर जे सांगितलं होतं अशेश्वर भगवंताला महादेवाला सांगितलं, महादेवा हे विष तुम्ही घ्या तिकडे. विषाची लाईन क्लिअर करून विषाची लाईन क्लिअर केली. भगवान परमात्म्यांनी महादेवजीकडे वीज गेलं, कंठात वीज गेलं महादेवाच्या. आणि कंठात वीज गेल्याबरोबर कंठाचा दहा व्हायला लागला. आता थुंकून टाक देवाचं विष आहे आणि गिळून घ्यावं तर त्रास व्हायलाय. विसे हळहळला महादेव, कंठी धरिला राम रामजी. सर्वांगाचा दहा व्हायला लागला. काय करावं? कंठात वीज धारण केलं आणि कंठात धारण केल्यामुळं कंठ निळसर बनला. महादेवाचं नावच पडलं निळकंठेश्वर भगवान की जय. निळकंठेश्वर नाव पडलं. विष प्राशन झालं, दूध तर नव्हतंच. रक्त ओढायला आरंभ केला परमात्म्याने. रक्त ओढत 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 प्राणवायूला झटका बसला. सोड कृष्णा सोड कृष्णा सोड कृष्णा सोड कृष्णा तिनं जपत चालू केला. सोड कृष्णा सोड कृष्णा. भगवान म्हणले मैं किसी को पकड़ता नहीं, एक बार पकड़ने के बाद छोड़ता नहीं. देव कोणला बोलवत नाही, बोलवत नाही. देवाचा होलसेल धंदा आहे. ज्याला गरज आहे त्यानं देवाकडे यावं. गरज तर प्रत्येकालाच आहे. भगवान म्हणतात ज्याला गरज त्यांनी माझ्याकडे या. जो माझं होईल अनन्य शरण तयाचे निवारी, जन्म मरण शरणागता शरण मीची को. जो मला शरण येईल, जो माझ्याकडे येईल, जन्म मरणाच्या बाधेतून त्याला मी मुक्त करतो. देवाकडे माणसं येत नाहीत, नाही येत, आणावं लागतात. जसे आता तरुण वर्ग आपल्या इकडं परमार्थामध्ये आला परमार्थामध्ये. तर ही असेच परमार्थात राहावे. सुंदर कार्य आहे ते. टिकणारं कार्य आहे, चिरकाळ टिकणारं कार्य आहे. देवाची सेवा आहे. या वयात जर सेवा घडली जीवन घडल्या जाते. 15 ते 25 या वर्षामध्ये, या वयामध्ये देवाची सेवा व्हावी, संतांची सेवा व्हावी,
जीवनाचा बदल होऊन जातो. तत्काळची दशा पालटती, संताचा संग नोहे भल तैसा तत्काळची दशा पालटती. जसे चंदनाच्या संगे झाडं पालटून जातात, चंदनाच्या संगे पालटती झाडे दुर्बळाला पुढे देव माथा चंदनासोबत झाडं पालटतात. तसे माणसात बदल होतो, ते फक्त परमार्थात होतो. संसारात तर जास्तच येडपण येते माणसाला. येडपण आणतो तो संसार, अहंकार वाढवतो तो संसार. अहंकार घालण्याचं ठिकाण फक्त सत्ता आहे, अहंकार घालण्याचं ठिकाण फक्त देव देव आहे. इथं अहंकार जातो, इथं पाया काय पडतात एकमेकांच्या. घरचं सगळं विसरून जायचं. या प्रांगणात आलो आपण सगळे सारखेच आहो. सकळा ते अधिकार कलियुग योद्धार हरीच्या नामे सगळे सारखेच आहोत आपण इथं. आणि सारखे आहोत म्हणून एकमेकांच्या पाया पडणे का. पाया पडे जन एक एका. का पाया पडायचे. पंढरीच्या लोकांना हे अभिमान, अभिमान घालण्याकरता, अभिमान जाण्याकरता हे सगळं कार्य करायचे. सोड कृष्णा सोड. सोडत नव्हते भगवान. मोठमोठ्यानं आक्रोश लागले करायला. कृष्णा मेले रे आता. सोडी सोडी रे अनंता मेले मेले रे आता. मेले मेले रे आता. मेले मेले रे आता. जय हो. सोड कृष्णा सोड कृष्णा. मोठमोठ्यानं ओरडायला लागली पुतना. राक्षसाचा आवाज का लहान असते का. मोठ्यानं हसायला लागली ती राक्षसी. सोड कृष्णा. सोडत नाहीत भगवान. मेले मी आता. भगवान म्हणले मर का वाच, मी तुला आठव. क्या बात आहे. मोठमोठ्यानं हसायला लागली, रडायला लागली ती. भगवान म्हणले सोडणार नाही. मी का सोडणार नाही. जर तुला अर्धवट सोडलं उद्या लोक काय म्हणतील. देवाचं खातं बिघडलं, देवाकडे जाऊ नका. देव अर्धवट मोक्ष देत नाही, मुक्ती देत नाही, वापस पाठवतो. लोक इकडे येणार नाहीत. लोक येणार नाहीत इकडं. सोडणार नाही तुला. मोठमोठ्यानं ओरडायला लागली. प्राण जातोय माझा. मरते मी. मरते मरते. दम तक सोडता नाही. मरेपर्यंत मी सोडणार नाही. आणि देवाने सोडलंच नाही. शेवटी प्राण वायू खेचला गेला. मेले मेले रे आता. 10 दिवशी 10 योजन कोस. मोठ्यानं आवाज झाला. भूकंप व्हावा असा आवाज झाला. सगळे लोक घाबरले. गोकुळातले काय डोंगर कोसळला का काय झालं. 10 योजन कोस शरीर पडलं. त्या पुतनेचं मूळ रूपात ती आली. भगवान वर खेळू लागले. छातीवर उचलून खाली घेतलं आणि त्या पुतनेच्या शरीराचे तुकडे तुकडे केले. अग्निसंस्कार केला. आणि अग्निसंस्कार करून त्या पुतनेच्या शरीराचा दुर्गंध यावा पण सुगंध येऊ लागला. राजा परीक्षित बोलतो शुक्राचार्य भगवान इथं पापिनी होती, बालघातिनी होती, वाईट कृत्य करणारी स्त्री होती. दुर्गंध यायला पाहिजे, सुगंध काय येतो. राजा परीक्षित बोलतात तो आधी जरी दुराचारी असू द्या, पापी असू द्या, अन्यायी असू द्या, पण देवाच्या दरबारात आला ना, देवाजवळ आला ना, भगवान परमात्मा त्याला कृतार्थ केल्याशिवाय राहत नाही.
तू सर्वोत्तमची अवधारी. भगवान त्याचा उद्धार करतात, त्याला मोक्षाला पाठवतात. देताना मनसी पात्र पात्र तुझे अवधार्य जाणो स्वतंत्र. फक्त देवाकडे येण्याची गरज आहे. कोणतेही हेतून या देवाकडे देव जवळच घेतो, जवळ जागा देतो परमात्मा. आणि ती जागा सापडण्याकरताच महाराज अन्नदान आहे, ती जागा भेटण्याकरताच ही कथा आहे, ती जागा भेटण्याकरता हरिपाठ आहे, काकडा आहे. काय ज्या देवा करता याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमुप ग्रंथ केले. कशा करता? देवाची प्राप्ती होण्याकरता, मोक्ष प्राप्त होण्याकरता, सायुज्य मोक्ष प्राप्त होण्याकरता आज ते परमात्म्याने त्वासंकादिकाचे निमाने सायुज्यो सरस्वती दला पुतने जेविसाची निस्तनपाने मारू आली. मारण्याकरता आलेली पुतना भगवान परमात्म्याने त्या पुतनेला सायुज्य नावाचा मोक्ष देऊन टाकला. सायुज्य नावाचा मोक्ष देऊन टाकला, उद्धार केला. शुकाचार्य बोलतात देवाचा स्पर्श व्हावा, आणि देवाचा स्पर्श झाल्याबरोबर जसा लोखंडाला स्पर्श व्हावा परिसाचा, लोखंड राहत नाही, ते 90,000च्या भावानं जाते. तोळा 500 वरलं 90,000 गेले. एवढं महाग होत ते का? संगती केली परिसाची संगत केली, आणि परिसाची संगत घडल्यामुळं त्याला ती गती प्राप्त झाली. तशी देवाची संगती घडली, संतांची संगती घडली, मनुष्याचं जीवन कृतार्थ होतं. सप्ताहात कशा करता यायचे? सत्संगती कशा करता करायची? कशा करता? उद्धार होण्याकरता. संताने सरता केलो तैशा परी चंदना ते बोरी व्यापिल्या. कृतार्थ करण्याकरता परमार्थामध्ये यायचे, संतांच्या संगतीमध्ये यायचे. उद्धार केला त्या पुतनेचा. पापिनी होती, तसा आपलाही उद्धार व्हावा. अनेक चरित्र, अनेक कथा भगवान परमात्मा हळूहळू एक एक लीला करतात. दुसरी लीला कोणती देवाची? भगवंतांनी रांगायला आरंभ केला. कशा करता देव रांगू लागले? तळवे तळहात तळहात टिकीता, तळवे तळहात तळहात टिकीता, नया गुडघ्याने रांगत, नया गुडघ्याने रांगत, हो नया गुडघ्याने रांगत. तळवे तळहात गुडघ्याने रांगत,
गोपाळ कृष्ण भगवान की तळवी तळहात टिकीत डाव्या गुडघ्याने रंगत रंगणी रंगनाथ तुम्या देखील सये रांगायला आरंभ केला देवाने. डावा गुडघा टेकवला, तळहात टेकवला आणि तळहात टेकून परमात्मा रंगायला आरंभ केला. का? पहिले रांगत रांगत ज्या पृथ्वी करता ज्या पृथ्वीने ग्रहण केलं होतं, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापासे जाय नेत्रिवाय तोय सांगत असे. पृथ्वीने गारहाण मानलं होतं. जन्माला या पृथ्वीला समाधान करण्याकरता, पृथ्वीला दर्शन देण्याकरता भगवान परमात्मा रांगण्याची लीला करतात. पृथ्वीचं समाधान केलं आणि इकडं ब्रह्म मुहूर्तावर सकाळी सकाळी यशोदा माता उठल्या होत्या. एकदा गृहदा शिशु यशोदानंदिनी उठल्या यशोदा माता आणि ब्रह्म मुहूर्तावर उठ जा माणसानं सकाळी सकाळी. तुमच्या इथे मला बरी सवय वाटली काकड्याची. काकड्यानं सुरुवात झाली की माणूस वाकडा होत नाही, म्हणून काकडा. ज्याच्या जीवनात काकडा तो संसारात नाही होय वाकडा. एक आरोग्य चांगलं राहतं. तो सकाळी उठतो ना 5, 5:30 त्या 4च्या आणि 3:30 आणि 6, 6:30 मध्ये जो उठतो त्याचं वातावरणच वेगळं आहे. ऋषी मुनी हे लोक सकाळी सकाळी स्नान करतात. ऋषी स्नान ब्रह्म मुहूर्तावर, मानव स्नान सूर्योदयाच्या आत तरी स्नान व्हावं. 9ला करायलाय, 11ला आंघोळ करायलाय, ते दानव स्नान, राक्षसी स्नान आहे. सूर्योदयाच्या आत स्नान व्हावं माणसाचं, हे मानव स्नान आहे. ब्रह्म मुहूर्तावर उठलं पाहिजे. सकाळ सकाळचा वारा आपल्या शरीराला लागला पाहिजे. सुंदर वारा येतो आला शीतळ शांतीचा वारा, तेने सुख झाले या शरीरा. हा वारा कोणा करताय? हा वारा सोडलाय देवाने एका प्राण्याकरता. त्याचं नाव आहे सर्प, साप. सर्पाची येवणी महाराज, ही सर्पाची येवणी माणसाला मिळूच नये. सर्पाची येवणी भेटली, सर्पाची येवणीमध्ये बाहेर निघालं की लोक तोंडच हाणतात, शेपट कोणी हानीनं. काय करा म्हणला देवा, पोटाच्या आगीनं बाहेर पडायलो, लोक तोंडच हाणतात. एवढा जरी साप घरात निघाला ते माणसं हाक मारतात, या बरं आमच्या घरला लाकूड आणा, काठी आणा, काही आणा, लोखंडाचा गज आणा. आणि जनावर असं निघाले आमच्या इथं. एवढं जनावर आता एवढं कुठून घरात घुसले काय माहिती, एवढं का असं पण असं म्हणते सांगतानी. तोंड हाणलं म्हणले, त्याचं मारून टाकलं. काठी उचलं नाही एकाला, 2 जणांना उचलून बाहेर नेऊन टाकलं. रडत देवाकडे गेला महाराज साप ते. आणि देवापाशी सांगू लागला, भगवान फुसकून करायला ते जेवण जास्त झालं त्याला. भगवंताकडे रडत गेले, भगवान चूक झाली, मानव देहाला गेलो होतो मी. मग सप्त्यात कधीच गेलो नाही. बर, सप्त्याच्या कामाला तोंड लपवलं, कीर्तनाला तोंड लपवलं, नामस्मरणाला तोंड लपवलं. 7 दिवस मला मंदिराकडे जायचंच नाही ना, आलोच नाही. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, जिव्हा नव्हे काळ सर्प आहे. यानं सप्ताह करता तोंड लपवलं, अन्नदाना करता तोंड लपवलं, वाढण्याकरता तोंड लपवलं, देवाच्या कार्याकरता तोंड लपवलं, देवाच्या नामस्मरणाकरता तोंड लपवलं. समजावं सर्पाची येवणी भेटणार आपल्याला पुढच्या जन्मामध्ये. लिहून घ्या. चूक झाली देवा, कळालं नाही मला, कळालं नाही मला. देहात गेलो माणसाच्या, पण माझ्या भ्रांतीतच राहिलो, माझ्या धंदीत राहिलो, माझ्या नादात राहिलो.
बाई मी आपुल्याच नादात, मी माझ्या नादात राहिलो आणि नादात राहिल्यामुळं मी परमार्थ केलाच नाही. सरपाच्या येऊनला गेलो, पण आता गेलो येऊनीत खरे, पण मला खायला काहीतरी लागल. देवा प्रत्येकाला पोट दिले देवानं. बरं झालं आपल्याला एवढूसच पोट दिलंय. इत भर पोटासाठी पोटासाठी केवढी केली अटाटी, केवढी केली अटाटी. वित भर पोटासाठी पोटासाठी. याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, सगळ्याच्या टोपी आपल्या डोक्याला कशा करता? पोटा करता. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. पोट भरू का भक्ती करू, पोट भरू का भक्ती करू, सांगा मी काय करू. जय हो. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू. भक्ती म्हणते चाल पुढे, संसार म्हणतो ये इकडे. कोणता मी मार्ग धरू, कोणता मी मार्ग धरू, कोणता मी मार्ग धरू. सांगा मी काय करू, सांगा मी काय करू, पोट भरण्याकरता किती पळापळ चालली आपली. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र. सांगा मी काय करू. एक कीर्तन करू का चार चार करू, एक कथा करू का तीन तीन कथा करू. सांगा मी काय करू. हे तुमच्यावर बोलल्यावर हे तुम्हाला आमचंच सांगायला, आमचं काऊन सांगा ना. आपलं सांगितलं जरा बरं वाटतंय. ओव्हर टाइम करायला म्हणला मी. कशा करता? पोटा करता. सगळं पोटा करताय हो. देवा मला पोट भराय काहीतरी जगू द्या हो, काहीतरी खायला द्या हो. रडायला लागला तो साप. देवाला दया आली. भगवान म्हणले अरे चिंता करू नको, दिवसा तुला बाहेर निघता येईना, नाही निघता येईना. देवा लोक तोंड झाणायला लागलेत. मग एक काम कर, तो जरासं काम वेगळं केलंस रे. सप्त्यात गेला नाहीस तू. 7 दिवस सप्ते झाले का? हो झाले म्हणला. हो चुकलंय आता, आता काढूच नका मागचं काही. मागचं काही मोदडच नाही. गेलताच त्या चांगल्या येवणीमध्ये. मानव येवणी दिला दिलती तुला, पुलाट दिलत, गुंठे दिलते, जागा दिलती, जमीन दिलती, 2-4 एकर दिलं होतं. पण तो बेभाव घालून टाकलंस. जन्मा येवणी काय केली तो मुदल गमाविले. सगळं गमवून टाकलंस तू. जाऊ द्या म्हणलं आता झालेलं काढू नका, मागे झाले ते पाहू नका, जाऊ द्या आता माझं काढूच नका. सांच्या पारी फिरलास तू बाहेरच, तिकडच जाऊन खात होतास होटलावच. सगळं रेकॉर्ड जर मागचं काढलं तर आपलं सगळं फेल रेकॉर्ड आहे. रडायला लागलं. देवाला दया आली. भगवान म्हणजे चिंता करू नको. दे बहु आई करुणावंत हे ना माझ्या देवा तो कृपा करुणा सिंधू. दया आली देवाला. भगवान म्हणले एक काम कर बाबा, तू सकाळी सकाळी 3च्या पुढं आणि 6च्या आत उसरू द्यायच्या आत जेवढा वारा तुला पिता येईल तेवढा वारा पी. दिवसभर तुला काही खावं लागणार नाही.
सकाळचा जो वारा आहे, भागवतात महाराज वर्णन करतात, सर्पासी वायू धारण मिनासी जलतरण. त्या सर्पा करता सापा करता भगवंतांनी वारा सोडला. सापाचं मग ते साप ते वारा तास काय 10-5 मिनिटं पितात आणि वारा पिला की मोठे आजगर आपल्या घरात जाऊन पडतात. दिवसभर त्याला काही खायचं काम नाही. इतका वारा चांगला आहे ते सोडलाय सर्पामुळं. पण ते वारा आपल्या शरीराला लागलं ना, आपलं आरोग्य एकदम सुखी होतो, चांगलं होतं. ते वारा आपल्या शरीराला लागला पाहिजे. आजही जुनी माणसं मजबूत आहेत आंब्याच्या कोईवणी. काही मथाऱ्या पहिल्या त्या जुन्या मजबूत आहेत निलमी आंब्यावणी. पण आताची माणसं महाराज लई फुसके. आंघोळीचं बकेट उचलं ना, मला कसं उचलत ना, थांब मी नेतो, मग ती बी नाही आलंय पुन्हा. मग तसंच तुला जमत नाही उचलायला. आणि डॉक्टर लोक आळशी करायले. त्यांना काही काम करू देऊ नका, 9 महिने आला आधी ठेवा, तू काहीच करू नको, मीच सगळं करतो, भांडे घासतो. हा किती अवघड काम झालं होय. ब्रह्ममुहूर्तावर उठल्या आणि ब्रह्ममुहूर्तावर उठून पहिलं काम होतं. काय काम होतं? दही दूध असायचं भरपूर. आता कमी झालंय हो. तुमच्या गावात तसं बरं आहे दूध म्हणायचं. दही दूध असायचं जुन्या काळामध्ये. आढ्या असायच्या आणि ते इरजण लावलेलं असायचं, इरजत लावलेलं असायचं. आणि ते रवी लावायला लागायची. मग मोठ्या डेऱ्यामध्ये ते रवी टाकली, मांजरा लावल्या. आता जुन्या काळच्या बायाला कळत्यात मांजरा काय. आता नवीन पूर्वीला काहाच्या मांजरा आहेत. तुम्ही घरातली मांजर मोक्या कागद नाही, असा खांब असतो त्याला 2 दोरे असतात आणि त्याला रवी लावायची. ती रवी त्या भांड्यात टाकायची, सारखी अशी रवी हलवायची. आणि त्या रवीनं व्यायाम होतो. जुन्या बाया मजबूत कशामुळे आहेत? दंडाचा व्यायाम, कोपराचा व्यायाम, इथला व्यायाम. त्याला असं करायचं कामच नाही. आपलं हे दुखायला, इथं दुखायला, डॉक्टर म्हणतो हे असं फिरवा. हे ज्यांनी रवी लावली त्याला असं हात फिरवायचं काम पडत नाही. यशोदा माता रवी लावू लागल्या. भगवंताला आवाज गेला. भगवान म्हणले, अरे मी आलो कशा करता? दही दूध लोणी खाण्याकरता. माझी मथारी ते माघारीच रवी लावायला लागली. मी आलो दही दूध लोणी खाण्याकरता आणि माझी आई तर माघारीच दही लोणी बनवायला लागली. मला हाच आनंद घ्यायचा आहे. रांगत रांगत भगवान आले. रवीला हात पकडला भगवान परमात्म्याने. आणि हात पकडल्याबरोबर यशोदा माता बोलतात, सोड कृष्णा रवीचा हात सोड. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना. 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 नारी उभ्या त्या गोपिका माझ्या मारताती हाका. त्या गोपिका माझ्या मारताती हाका. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना. जय हो. सोड रवी सोड बाळा करू दे मंथना. दही दूध तूप लोणी तुझ देते शारंग पाणी. क्षणभर खेळ सजने माझ्या मन मोहना. हे कृष्णा, तू देतो म्हणालीस दही, पण द्याचाच पत्ता नाही.
ते लाल दूध असावं गाडग्यातलं, सांच्या पारी त्या बाया काढतात आणि त्या काढून त्याला इरजत लावतात आणि ते खालचं त्या गाडग्याला राहिलेलं बुडाचं असते. महाराज काय भारी लागते ते. चौदार खाल्लं का कधी? हा. एके दिवशी मी घरी होतो, कीर्तन नव्हतं, काही नाही, कथा नव्हती, आणि ते आमच्या बायकोनं काळडं खरडण. तिला म्हणलं मला दे की इकडं. हा तुम्ही खाऊ नका, पण तुमच्या म्हशा पांढऱ्या होत्यात. वा रे बापरे. म्हणलं हे कृष्णाच्या आईपासूनच चाललंय असं. देतो म्हणते आई, पण द्यायला तयार नाही. रवीचा हात सोडला भगवंतांनी. देईन तर बघा, देईन म्हण, नाही पण दिलंच नाही. लोणी काढलं एका परातीत ठेवलं, कारण ह्या रांगत रांगत गेले, त्या परातीला स्पर्श करणार काय म्हणे, हे पोरग रवी लावू देत नाही. लोणीच घ्यायला लागले, ती परात उचलली, पुन्हा कोण रांगत रांगत चाललेत भगवान. ती परात उचलली यशोदेने, घरात घेऊन गेली. आणि घरात घेऊन गेल्यावर कन्हैया म्हणले, आलो ह्याच कामा करता, माझी आई तर मला खाऊच देत नाही. दुसरं मोठं इर्जत होतं, आणि त्या इर्जत्यात भगवान परमात्माने सूक्ष्म रूप धारण केलं. लहान याला सगळं रूप करता येतं. सूक्ष्म रूप धरून या डेऱ्यामध्ये प्रवेशाला लहान रूप धारण केलं. डेऱ्यामध्ये उडी मारली, मधले मधीच रवी लावायचा दणका चालू. घुम घुम करती डेरे घुमती, चालू तास झाला, 1.5 तास झाला, सारखं रवी लावायला लागली. पण लोणी काही वर येईन, मधले मधीच हे खाऊन टाकू लागलं. सासून हाक मारली, यशोदे किती वेळची रवी लावायला लागलीस? उन्हाळा दिवस आहे, गार पाणी टाक. हिवाळा दिवस असला, ऊन पाणी टाक. अहो आत्या मी काय आजकालचे का? सगळं माहिती आहे मला. मला बी हिने वाई आलीत की आता जावाई आलीत की. ऊनवानी शिळवानी घालिते परिते लोणी येईना. काय झाले टोने सासूबाई कडे ना. काय झाले की म्हणे आत्या, आज लोणीच याला तयार नाही. दुसरी गोपिका आली, यशोदे काय करायला लागलीस तू? रवी लावा. किती वेळ झाला? 1.5 ते 1.5 तास झाला. इतक्या वेळ लावून नाही लोणी आलं, नाही आलं. अगं कधी कधी बुडाला जाऊन बसते, हात घालून बघ, खालच्या तळाला हात घालून बघ. त्या बांगड्या पाठीमागं सरल्या, हात घातला त्या डेऱ्यामध्ये. हात घातल्याबरोबर कन्हैयाचे जावळच लागले, जावळ लागले. वर काढलं आणि कन्हैयाकडे बघितलं. बघितल्या बरोबर यशोदा रडायला लागली. सांगितलं, कन्हैया किती वेळची रवी लावायला लागली. तुला रवी लागली असती की रे? किती वेळची रवी लावायला लागले रे कन्हैया. भगवान म्हणायला लागले मनातले मनात, आईला काय माहितीये मी कोण? वरच्या रवीचा बाप आहे, वरच्या सूर्याचा बाप आहे, सगळ्या जगाचा बाप आहे. हाती धरोनिया काढिला बाहेरी, देखोनिया करी चोज त्यासी. वर काढलं, धुतलं, भगवान परमात्म्याला स्नान घातलं. कन्हैया किती वेळ जाऊन बसलास तू आतमध्ये? ठीक आहे, मला बाकीची कामं करू दे कन्हैया, तू बस इथं. आता बसणार आहे का? लहान लेकरू एका जागा थांबत नाही महाराज, चंचल लेकरू आहे. 10 गोष्टी शास्त्रात चंचल सांगितल्या. मनो मधु करो मेघो. हे सगळं मन चंचल आहे, लेकरू चंचल. एका ठिकाणी बसणार नाही. कथेत पोरग आणलं लहान, ते म्हणते आईला चल घरी. अरे जमत नाही रे, आता कथा संपणार आहे, आरती होणार आहे, जेवायच्या पंक्ती, मला गरज नाही, चल घरी. येते का नाही? अरे जमत नाही, आता उठल्यावर लोक काय म्हणतील, ते महाराज म्हणते, काही लेकर येते आणि काय बाया आहेत मध्येच उठायला लागल्यात. जमत नाही. तो उठ तिकडे किंवा नाका बुक्की हाणीन बघ. कोण म्हणते बारकं लेकरू, त्याला काय चंचल आहे. लेकर चंचल असतात. 10 गोष्टी चंचल आहेत. मेघ चंचल आहे, लक्ष्मी चंचल आहे, मन चंचल आहे, मधमाशी चंचल आहे. भगवंताला दोरी आणली बांधण्याकरता, जगाच्या मालकाला बांधायला लागली हो. आणि हाही वेडा बांधून घेतो महाराज. वेडा झाला वेडियाच्या गावा गेला.
भक्ती सुखे सुखावला एका जनार्दनी निमाला. जिथं भक्ती आहे भक्तीपशी देव सुखावलेला असतो. भगवंताला आनंद वाटतो. गोकुळामध्ये सगळा आनंदी आनंद आहे. दोरी आणली, दोरीनं बांधून घ्यायचंय देवाला. अनेक लोकांनी बांधलं. धरीला 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 पंढरीचा चोरा. हरीला हरीला पंढरीचा चोरा. धरिला 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 पंढरीचा चोरा. धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा जय हो. अतो विठ्ठल कोंडीला धरीला धरीला पंढरीचा चोरा. हरीला पंढरीचा चोरा. जय हो. पंढरीचा चोर. धरता येतं महाराज देवाला. अनेक जन्मातल्या पुण्याईनं देवाला धरता येत. जनाबाईनं देवाला पकडलं आणि जनाबाईनं पकडून जनाबाई म्हणते हृदय बंदी खाना केला. अत विठ्ठल कोंडीला धरिला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर. धरता येतं देवाला. या जन्मात देव पकडता येतो. साधू संतांनी देवाला पकडलं. साधू या संतांनी देवाला धरले मनगटी. देवाच्या मनगटाला पकडता येतं. देवाच्या करांगुळीला पकडता येतं. जसं लहान लेकरू करांगळीला पकडून मंदिरापर्यंत येतं, शाळेपर्यंत जातं, तसं जीवाला या सागरातून पैल तीराला जाण्याकरता देवाच्या करांगुळीला, संतांच्या करांगुळीला पकडूनच जावं लागतं. म्हणून देवाला पकडा. देवाला धरावं लागणार आहे. यशोदेने दोरी आणली. ती दोरी बांधायला लागली पोटाला. दाम म्हणजे दोरी, उदर म्हणजे पोट. दामोदर लीला करायची देवाला. दामोदर लीला करताना भगवान परमात्म्याला दोरी आणली बांधण्याकरता. पहिली दोरी आणली, 4 बोट कमी पडली, टाकून दिली. दुसरी दोरी आणली, 3 बोट कमी पडली. म्हणजे असं कसं पोट आहे याचं. दोऱ्या कमीच पडायला लागल्या. तिसरी दोरी आणली, 2 बोट कमी पडली. काय कन्हैयाचं पोट असं कसं आहे. एकही दोरी पुरत नाही. पहिली दोरी आहे कर्माची आहे, योगाची आहे. तिसरी ज्ञानाची दोरी. कर्माच्या दोरीने देव बांधता येत नाही. योगाची दोरी कठीण दोरी आहे. किती कठीण आहे. ज्ञानोबराला विचारा काय कठीण दोरी आहे ती. ज्ञानोबराय वर्णन करतात, योगाची वाटाचे निघाले गा सुबटता या दुःखाचाची वाटा भागा आला. योग मार्ग कठीण मार्ग, योगाची दोरी कठीण आहे महाराज. जात पडले, माणूस बोचरा झाला, त्याला फक्त शिरा आणि केळं खाता येते पिकलेली. आणि त्या बोचऱ्या माणसाला म्हणलं तुम्हाला वटाने खावं लागतात.
ते म्हणलं वटाणे मला खाता येत नाही, पार्ले पुढे खाईन म्हणला हात बुडवून. पण वटाणे मला खाता येईनात. ज्ञानोबा म्हणले ही योगाचं एवढं कठीण आहे, बोचऱ्या माणसाला जसं वटाणे खाणं कठीण आहे, ते म्हणला खाव तर मला मरणच आहे म्हणला. लोखंडाचे चेने बोचरिया पडती खाणे, ते पोट भरणे की मरणे शुद्धी मनो. युग याग विधी येणे नोही सिधी, वायाची उपाधी दंभ धर्म. युग याग विधी वायाची उपाधी योगाची दोरी कठीण आहे हो. आता बरंचसं बोलता येईल पण घड्याळ बरंचसं पुढे गेलंय, मला कथा बरंच पुढे घेऊन जायची. योगाची दोरी कठीण दोरी आहे. योगांना दंभ अहंकार वाढतो. ज्ञानोबारांनी उपदेश केला, ज्ञानराज माझी योग्यांची माऊली. त्यांना योग साध्य होता. कठीण दोरी आहे, कर्माची कठीण दोरी आहे, ज्ञानाची कठीण दोरी आहे. ज्ञान होतच नाही, झालं एकूण ते कोणतं परिपूर्ण होत नाही. अरे शुकाचार्यासारख्यांना अहंकार पाठीमागा लागतो. तुम्ही आम्ही तर किस पेडके पत्ते. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञाना पाठे, सज्ञाना ते झोंबे कंठी, नाना संकटे नाचवे. ज्ञानाच्या पाठीमागा अहंकार लागतो. ज्ञानाची दोरी ही कठीण दोरी आहे. ज्ञान पाहिजे पण कसं पाहिजे. भक्ती प्रेमा विन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझे नको नको. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव विभक्त तू देवाईशी करी. देवा ब्रह्मज्ञान नको देऊ मला. तू काय म्हणे ज्ञान दिमाकाची भनभन. ज्ञान म्हणजे दिमाकाची भनभन आहे. उदाहरण सांगायचं झालं, बँकेत सेवक सुखी आहे का मॅनेजर सुखी आहे. कोण म्हणलं मॅनेजर. सेवक सुखी आहे. सेवकला ढेरी येते, मॅनेजर वाळून जाते. का तू म्हणे काय सांगा, 1 झिरो जर आगाव पडला तर 50,000 आगाव द्यावं लागतात. 500चे 50च होते, 500चे 5,000च होतात. एखादा आकडा इकडे तिकडे झाला, तुमच्या जवळचा किती मॅनेजर असू द्या, बँकेत जा, राम राम या म्हणते, तिकडे घराकडे जा, राम राम इथं घालू, चुकलं तर सगळं वाट लागेल. आपल्या रामरामाकडे हाणत देत नाही, बोलतच नाही. का कारण एखादा चुकलं, एखाद्याला आगाव जर गेले अकाउंटला पैसे, जर आरटीजीएस मारलं तर सगळा घोटाळा होऊन जातो. त्याला घरून पैसे भरावे लागतात. बँकेला काही घेणं देणं नाही. ज्ञान जितकं असेल तितकी भनभन आहे. आता एक आमचं बरं आहे का महाराज, दिवसभर जर बोललं ना, कथा संपली की वाटते 1-2 तास काहीच बोलू नये. जवळ कोणी भनभन बी लावू नये. जवळ जर भनभन वाटते बदकाच हाणाव त्याला. सोपं नाही महाराज. 2 तास आऊत हाणणं, 4-8 तास आऊत हाणले, दिवसभर आऊत हाणणं आणि 2 तास कीर्तन करणं जोक नाही. बोलता बोलता पुढचं स्मरण ठेवून लागते. काय सांगायचे पुन्हा यायला, कोणकडे न्यायचं आणि कोणकडे वळवायचंय. घरातलं एक माणूस आपला ऐकत नाही, पण 1000 माणसं ऐकायचेत. शेतात चुकलं तर एकटा मालक बोलन, मालकीन बोलन, पण इथं चुकलं तर सगळे बोलतेत. पण ज्याला काही येत नाही ते म्हणते काहाला आणलाय ते महाराज. कुणाची तारीख घेतली की नाही. भनभन आहे महाराज. तू का म्हणे ज्ञान दिमाकाची भनभन. हे शांत पडावं लागते. मग कुठं बॅटरी चार्जिंग होती, सगळं लो होऊन जाते. बोलू 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 बोलू. आमच्या बोलण्यात आमचा काय फायदा आहे, तुमचा फायदा आहे. रक्त आटवू नये बोलणं म्हणजे. एनर्जी खर्च करणं, आणि एनर्जी खर्च काय साधी गोष्ट आहे का महाराजी. लोकांना वाटतं कीर्तन भजन हे फार सोपं आहे. अजिबात नाही. तुम्ही एकदाच फक्त मायकात म्हणा, गावातले मंडळी जेवायचाला, ती जवळ येते, बोला फू म्हणते, पळतय. का बोलत नाही म्हणलं, लाग नाही बोलाय म्हणला, ती फुसकून केली म्हणलं हवा त्यांनी. आणि आम्हाला मायकाच्या बाजूला बोला पण वाटत नाही. का जितकी माणसं जास्त तितकी आमची स्फूर्ती जास्त आहे. जितकी माणसं वाढतात तितका आम्हाला आनंद वाढतो.
ज्ञान मार्ग आहे, कठीण मार्ग आहे. ज्ञानाची दोरी, कठीण दोरी, तिन्ही दोऱ्या लांब पडल्या. चौथी दोरी आणली. त्या दोरीने भगवान परमात्म्याने बांधून घेतलं. ती दोरी कोणती होती? त्या दोरीचं नाव आहे, आपण तिचा वापर करतो परमार्थामध्ये, संसारामध्ये. प्रेमसूत्र दोरी दे, प्रेमसूत्र दोरी, प्रेमसूत्र दोरी नेतो तिकडे जातो हारी. या दोरीने देवाने बांधून घेतलं. कोणती दोरी? ती प्रेमाची दोरी. माणूस काय म्हणतो पहिल्यांदा संसारातही प्रेमाने सांगून बघा हो, प्रेमाने सांगून बघा हो, दोघांचा संसारही चांगलं झालं तर बरंच होईल. प्रेमाची दोरी वापरा. आणि शक्यतो प्रेमाची दोरी कामीच पडते माणसाच्या, फक्त चांगली वापरा. प्रेमाच्या दोरीनं देवाला बांधता येतं. प्रेमसूत्र दोरी द्याने तो तिकडे जातो हरी. कुठेही न्या देवाला, तो देव तुमच्या मागेच आला पाहिजे. याच्या बरेचशी उदाहरणं सांगता येतील. प्रेमाची दोरी, प्रेमाच्या दोरीचं उदाहरण आता जाऊ दे, सांगत बसत नाही, लय घड्याळ पुढे गेले. प्रेमाच्या दोरीने देवानी बांधून घेतलं. आणि बांधल्यावरती दोरी घेतली आणि पुन्हा उखळाला बांधून टाकली. पहिले उखळ होते, आता उखळ गेले. जुन्या काळात उखळ असायचे, पांढऱ्या मातीचे घरं होते का खाली मातीचंच होतं सारवायचं ना उखळ असायचे. ते उखळ म्हणजे आज उखळ राहिले नाही. उखळाचं काम मिक्सर करते, खुर्र करते ना, ते त्याचं नाव मिक्सर. मोठं उखळ होतं ते कमरे इतकं. त्या उखळाला दोरी बांधून टाकली. आणि यशोदा माता गेल्या गाईच्या गोठ्यामध्ये धारा काढण्याकरता, शेणपाणी करण्याकरता. भगवंतानी त्या उखळाचा गाडा केला. लेकरं काचाही गाडा करतात. सकाळी माय उठली, आंघोळ केलं. आपल्या इथले कशा बाया त्या महादेवाला पाणी घालतात. कोणी इकडे येणं होत नाही, तुळशीच्या पटल्या महादेवाला पाणी घालतंय. एक जल लोटा, एक बेलपत्र, एक पसा पाणी, भावे तुळशी दळ, पाही सगळं महादेवाकरता चाललंय. सगळं आईने केलं. टोपलं भरलं, शेतात गेली. शेतातून पुन्हा घराकडे निघू लागली. इतक्या शाळेतून पोरं घरी आलं. लहान लहान लेकरं जमले. त्या लेकरांनी ते महादेव काढला, नंदी काढला, दोहीला दोऱ्या बांधल्या. एक जण मागून चापकानं हाणायले आणि समोरचं ओढायला लागले. माईनं ते कोण पाहिलं, म्हणजे माझ्या बाळ्यानं काय आणले का ओढीत? अरे महादेव आणला का? म्हणला बैल आहेत मी. बापरे, लेकरं कशालाही बैल म्हणते. तसा भगवान परमात्म्याने गाडा तयार केला. आणि गाडा तयार करून त्याला ओढीत ओढीत अंगणात आणलं. आणि अंगणात आणल्यावर त्याला 2 झाडं होते तिथं. त्या झाडातून भगवान पलीकडे गेले. पलीकडे गेल्यावर झाडाला ते उखळ पक्क अडकलं. निघायच तयार नाही. लवकर काढा म्हणे, 4:30 वाजले. लवकर काढा ते उखळ काही निघत नव्हतं. भगवान तिकडे ओढतात, ते झाडं मागं ओढतात. शेवटी देवाचं बळक, साधं बळक आहे. तुम्ही आम्ही चलायला लागलो, हे देवाचं बळ आहे. हे सगळं बळ कोणाचं आहे? सगळं देवाचं बळ आहे. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सूर्यासी चालणे, तुझी या किती बळ आहे महाराज देवाचं. तुझिया सत्तेने वेदासे बोलणे, सूर्यासे चालणे, तुझिया बळे. सूर्याला त्याचंच बळ आहे, चंद्राला त्याचंच बळ आहे, आकाश. आता एवढा मंडप आता हे टाकायला ह्या दादाला जवळपास 50 विळू बांबू लागलेत. आणि त्या बांबूवर हे विळू आपलं मंडप उभा टाकला. एवढा मंडप उभा करायला 50 बांबू लागले. मग आकाशाचा एवढा मंडप देवाने उभा केला. कुठं बांबू लावलाय तुम्हाला दिसला का? कुठं लावलेला बांबू? कुठं इकडे सावरगावकडे आहे का, इकडे मनाट्याकडे आहे का, इकडं
नांदेड्याच्या पुढे एका कुठे क्षितिक समांतर आहे, कुठेही जा सारखं दिसतंय. कोणाचं बळ आहे? कोण तोलून धरलंय? आकाशे सर्वत्र वसावे, आकाशानं वरच उभं राहावं, देवाचं बळ आहे. वायूने योगे नाव भरी नसावे. तुमच्या माझ्यामध्ये एक वारं फिरायला लागले, वारं देवानं सोडले. वारं जर बंद केलं माणसं बसत नाहीत, बसवावं लागते. देवाचा उपकार आहे आपल्यावर. वायूने योगे नाव भरी नसावे, सांगितलं देवाने वाऱ्याला जा, माणसं सप्ताह करायला त्याला चांगलं वारं दे. कालपासून कतय गरमीच होईना आहे की नाही? म्हणजे आता चांगला सप्ताह करायला लागलेत, अन्नदान करायला लागलेत. आता हे सोडणार नाहीत, अशीच परंपरा चालू देणार आहेत. वाड्यावाड्याच्या पंक्ती हे सगळं असंच आता ठेवणार आहेत. चांगलं वारं दे यांना, चांगलं कर यांना, सुख समाधान लाभू दे. वायूने योगे नाव भरी नसावे, पावके वर्षावे जळे. पावके म्हणजे अग्नी. अग्नीला कोणाचं बळ? आता हे स्वयंपाक तिकडे आचारी मामा तयार करतात, त्या महिला स्वयंपाक करायला लागल्यात, उंडा चरून चपात्या टाकायला लागल्यात, चपात्या भाजायला लागल्यात. कोणाच्या जीवावर? अग्नीच्या जीवावर. आम्ही स्वयंपाक करतो कोणाच्या जीवावर? अग्नीच्या जीवावर. अग्नी म्हणजे कोण आहे? देवाचं मुख आहे अग्नी म्हणजे. अग्नीला कोणाचं बळ आहे? देवाचं बळ आहे. उठल्या उठल्या जुन्या माता माऊल्या आजही चूल सारवतात आणि चूल सारवून त्या चुलीच्या पाया पडतात, कुंकू लावतात आणि मग आपलं काय असेल ते करायचं. आणि मग पहिला नैवेद्य अग्नीला अर्पण करायचा, पाणी टाकायचं. आता घरोघर गॅस झालाय, कुठं चिपटी लावा काय माहिती त्या गॅसच्या खालून. अग्नीला देवाचं बळ आहे. वर्षावे जळे, पाऊस पडतो हे कोणामुळं? देवाच्या सतपरस बळ आहे. महाराज एवढं बळ सांगत बसत नाही, अनेक प्रकारचं बळ आहे. देवाने ओढल्या बरोबर देवाचं बळ जास्त भरलं, झाडं उपटून पडले. झाडं उपटून पडल्या बरोबर 2 दिव्य पुरुष बाहेर आले. आणि ते दिव्य पुरुष बाहेर आल्यावर परीक्षित राजा म्हणतो, महाराज हे झाडं, माणसं झाडं झालते का? झाडातून माणसं कसं काय आले? आणि माणसं होते पण झाडं झाले का? वागण्यानं. माणसं जन्माला आलं, माणूस म्हणून जर नाही वागला, ही झाडाची योनी प्राप्त होती. ती योनी आज प्राप्त झाली. आज त्या दोघांना विचारलं देवानं, मन गिरीवाणी नल कुबेर या दोघांचं नाव, दोघांचा उद्धार व्हावा. साधूंचा अपमान केला महाराज त्यांनी. साधूंचा अपमान करणं, साधूंची निंदा करणं हे फार मोठं पाप आहे. आता सांगितलं असतं पण घड्याळ बरंच पुढे गेले. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, तिने वाचा पंगू झाली. एका जनार्दनी कृपा लाधली. नाही सेवा घडली तर न घडू द्या, कमीत कमी निंदा करू नका. का निंदका पासे येते असेच पापे, नसलेलं पाप निंदा करणारा कर्षपशी येत असते. साधूची निंदा नको, देवाची निंदा नको, काहीच गरज नाही. स्तुती अथवा निंदा करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णून या. देवाची स्तुती करा, निंदा करा, देवाला जमते सगळं. ते 2 दिव्य पुरुष बाहेर आले आणि बाहेर आल्याबरोबर भगवंतासमोर उभं राहिले. भगवान म्हणले, मागा तुम्हाला काय पाहिजे असेल. भगवान म्हणल्यावर हे म्हणले, आम्हाला देवा काहीच नको. दुर्वासारखं आम्ही मागणार नाही तुम्हाला, आम्हाला हे गरज नाही आहे मागण्याची. खरा भक्त, ज्ञानोत्तर भक्त झाली का तो देवाला काही मागतच नाही. वाढावे संतान हे संसारिक भक्ताचं काम आहे. म्हणजे खरी ज्याला ज्ञान झालं ते देवाला काहीच मागत नाही. देवा हे चिदान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. देवा तुमचा विसर आम्हाला पडू नये, हेच आमचं मागणं आहे. दुसरं आम्हाला काही नको. मागणे एक तुझं प्रती आहे, दिसीन तरी पाहे पांडुरंगा. काही नको दुसरं देवा, समोर तुम्ही राहावेत अशी आमची इच्छा आहे. हळूहळू भगवान मोठे होऊ लागले आणि गोकुळातल्या त्या गोपिकांनी नंदबाबा यशोदा ताट सजवले आणि ताट सजवून निघाल ते पूजा करायला. भगवंतांनी अडवलं, कुठे चाललात? इंद्राची पूजा करण्याकरता आम्ही निघालो. इंद्राची पूजा का? पावसाची दैवता इंद्र पाऊस पाडतो, दरवर्षी आम्हाला ही पूजा करावी लागते. कृष्ण कन्हैया म्हणले, आजपासून ही पूजा बंद, नको पूजा ही. अरे कृष्णा जमत नाही, करा, बंद करा. बंद केली पूजा. मग कोणाची पूजा करायची? ताट आणलेत.
गोवर्धनाची पूजा करा. गोवर्धन मोठा पर्वत आहे, सुंदर असा गोवर्धन पर्वतही आपण बनवलेला आहे. त्या गोवर्धनाची पूजा करायची. गोवर्धनाची सगळ्यांनी पूजा केली आणि पूजा केल्यावर ही बातमी महाराज इंद्राला कळली. चांगली बातमी कळायला वेळ लागते आणि वाईट बातमी कळायला वेळ लागत नाही. चांगली बातमी सांगावं लागते आपल्याला. सप्ताह चालू झालाय, 5वा दिवस आहे, सांगावं लागतंय. वाईट म्हणलं तुला माहिती आहे का, कोणाला म्हणू नको सांगू, कोणाला म्हणू नको असं म्हणून म्हणून गल्ली ते दिल्ली सगळ्याला माहीत, सगळ्याला. कोणाला म्हणू नको. प्रतिभाई म्हणली म्हणून दुसरी बाई आली की शांत बस. ती आली, आता ती गेल्यावर सांगते. असं म्हणता म्हणता सांगून जाते, तिला बी ऐकू जाते. ऐकिलं हो, कळालं, तेच ना, खाल्ला कळलं हो, तेच सगळ्याला कळते महाराज. वाईट बातमी सांगायला वेळ लागत नाही, मग घागरीचं वजं होत नाही आम्हाला, कशाचं वजं होत नाही. गिरी म्हटलं ना घेऊन जा, मला जमतच नाही. आड्यावरून घागर भरून आणायला ते तिकडून भेटली ना, अशा गोष्टी खुलल्या. तर स्वीज घागर हिच्याजवळ लेकरू भलं बडग्याची 15 किलोचं. 15 मिनिटं बोलायल्यात. म्हणलं बापरे, कशी कंबर गळून जाईन यायची. त्या फुसक्या भाता बऱ्या वाटतात. इंद्रापर्यंत बातमी पोहोचली. इंद्राला कळाल्यावर इंद्र कोपला हो बारी मेघ जो कडाडीला शिळा वर्षता धारी. इंद्रानं मोठे मेघ पाठवले, सांगितलं जा 7 दिवस पाऊस पडा. 7 दिवस पाऊस पडा. 2 दिवस सहन केला हो, 3ऱ्या दिवशी पाऊस सहन होईल. गरजायले, आभाळ आले, इजा आल्यात, मोठमोठ्या धारा, मोठं पाणी वाजायले, 5 वाजायलेत. असं करता 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 2 दिवस सहन केलं. बाकी म्हणले अरे ते बाई काय भानगडे, आता इंद्र कोपलाय आपल्यावर, आपले साधे घर आहेत. पहिले काय असे घर नव्हते, सिमेंट कॉन्क्रीटचे, पांढऱ्या मातीचे घर. कांडके लगेच पडून जायचे. पडझड कोणी बघायला आलं ना, काही माणसं ढकलून द्यायचे, आमचं पडलंय. आता सिमेंट कॉन्क्रीट झाले महाराज. जुन्या काळात नव्हती असे घर. देवा हे कसं करायचं, देवा सांगा बरं. चिंता करू नका, चला माझ्यासोबत. लेकरं, गाई, वासरं, गोपाळ, गोपिका सगळे निघाले. जायचंय कुठं? ते कोणाचं एखादं पत्राचं शेड आहे काय, का मंगल कार्यालय एखादं मोठं? अवकाशाचं मंगल कार्यालय म्हणले, तर त्या राधेश्वरी मध्ये जायचंय नाही हो. मग गोवर्धनाची पूजा केली हो, तर गोवर्धन आपलं रक्षण करणार आहे. गोवर्धन उचलायचंय हो. सगळ्यांनी बळ लावलं. भगवान परमात्म्याने करांगोळी लावली, सगळ्यांनी उचललं ते गोवर्धनाला. देवाचं बळ काही साधं बळ आहे का? उचलला गोवर्धन. गोवर्धनगिरी उचलिला करी गोकुळ भितरी रक्षिले. बोलिये गोवर्धननाथ की जय. मैं तो गोवर्धन को जाऊंगी, नहीं माने मेरा मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊंगी, नहीं माने मेरा मनवा. नहीं माने मेरा मनवा, नहीं माने मेरा मनवा. नहीं माने मेरा मनवा, नहीं माने मेरा मनवा. जय हो. गोवर्धन को जाऊंगी, नहीं माने मेरा मनवा. मैं तो गोवर्धन को जाऊंगी, नहीं
नाथ की जय. आणि गोवर्धनानं रक्षण केल्यावर पुन्हा 7व्या-8व्या दिवशी सगळे बाहेर आले. इंद्रानं शिवक पाठवले, जा काय हाल हवाल आहे बघा. गोकुळची हाल अहवाल पाहण्याकरता शिवक आले. आणि ही 7-8 दिवस एका ठिकाणी बसलेली मंडळी बाहेर आले आणि इतके नाचू लागले जसे आपले वारकरी नाचतात. वाखरीवर आल्यावर पाऊस पडावा, चिखलात एकमेकाचे अंग काय भरवतात, तसे नाचू लागले. नाचत नाचत जाऊ त्याच्या गावा खिळिया, सुख देईल विसावारे. नाचू लागले. आनंद निर्माण होतो आणि आनंदात माणूस नाचत असतो. गोपाळ गवळणी भगवान परमात्मा सगळे नाचायला लागले. आणि त्या शिवकांनी पाहिलं आणि धावत गेला. सांगितलं, इंद्रा मागे गेलो तो म्हणला नाचणं गेले ना, आता तर नाचायचलेत. गाई वासर छान पैकी उड्या मारायला लागले. त्यांनाही आनंद झालाय. वासर सोडाव महाराज, जसं काय नाकात वारा सुरलो इतकं उड्या मारते, पाचच काम नाही. होत आहे कभी कभी. चला नाचायला लागले. पहिले इंद्र आले आणि इंद्रानं पाहिलं, अरे बापरे काहीच नुकसान नाही. तर कोणीतरी अधिकारी असला पाहिजे. काय शक्ती आहे? एक जणाला विचारलं, अरे तुमचा मुख्य कोण आहे? कृष्ण कन्हैया मुख्य. कोणता आहे? तो बसलेला कन्हैया आहे, तो पिवळ्या शर्टवाला कन्हैया आहे, तो आमचा मुख्य आहे. इंद्र जवळ गेले आणि इंद्राने पाय धरले भगवान परमात्म्याचे. देवा मी तो अल्पमतीहीन, काय वर्णू मी तुमचे गुण. मी अल्पमती नाही देवा. आपण कसे बुद्धीने कमी आहोत, ज्ञानानं कमी आहोत. भगवंत बोलायला लागले, कृष्ण परमात्मा बोलायला लागले कोणला? इंद्राला. अरे इंद्रा, तू सामान्य उंदरासारखा होतास. उंदीर म्हणजे आपल्यात काही फरक आहे का? तू सामान्य देहाला जन्माला आलास आणि देहाला येऊन तू 100 यज्ञ केलेस. इंद्र येऊनी भूमीसी याग संपादिले हरणीसी. इंद्रायणी इंद्रोसी पंचक्रोशी. त्यापासून आळंदीला इंद्र आला आणि आळंदीला त्यांनी 100 यज्ञ केले. त्या नदीला पहिल्यांदा नाव नव्हतं, नाव देऊन टाकलं. त्याच्या पत्नीचं नाव आहे येनुबाई. इंद्रायणी, इंद्राचं नाव आणि पत्नीचं नाव सोबतच आहे. इंद्राचा अहंकार घालण्याकरता भगवंतांनी ही सुंदर अशी लीला केली. अनेक लीला आहेत. उद्याही आपल्याला चरित्र पाहायचे. उद्या 6वा दिवस आहे. पाहता पाहता 5 दिवस पाठीमागे पडलेले आहेत. आज गोवर्धन लीलेपर्यंत आपण पोहोचलो. उद्या लग्नापर्यंत जायचे. लग्न सोहळा रुक्मिणी सोहळ्यावर पाहायचे. उद्या लग्नाची तयारी, फुलं वगैरे घेऊन या. आणि जसं आपण लग्नाला नटून थटून जातो ना, सुंदर प्रकारचा साज घालतो, तसाच भगवंताच्या लग्नाकरता, सामान्य मरक्या जीवाकरता आपण साज घालतो. देवाचं लग्न आहे. देवाच्या लग्नाकरता चांगलं थटून मटून. जसं आता हे काका आलेत ना, पिवळं शर्ट घालून नाचू लागले मस्त. आहे का नाही? भगवंताच्या कार्यात नटलं पाहिजे माणसानं. आहे का नाही? तो नटवणारा तो आहे, म्हणून त्याच्या कार्यात नटायचे आपल्याला. सगळं केलं आणि उद्या 6वा दिवस आहे. लग्न सोहळ्यापर्यंत जायचंय. अक्षदा वगैरे फुलं, काल जसे आपण फुलं आणले होते तसेच फुलांचंही उद्या. आणि रुक्मिणी सोयीवर 2 मुलींना नवरदेवानी नवरी बनवू. सुंदर हा कार्यक्रम पार पाडू. उद्याही सर्वांनी हजर राहावं. चला यजमान, हे चिदान दिगा देवा
लावली करते. सुख करता दुःखरता वार्ता विघ्नाची नोरी पुरे ते करता देवाची सर्वांगी सुंदर ओटी शिवराची कंठे लागे माळा गळा सुगवाळा मंगला फळाची जय 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 मंगलमूर्ती दर्शन मात्रे माने स्वामी मात्रे माने लंबोदर पीतांबर
हरे कृष्ण 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 हरे गोपाल कृष्ण भगवान की बसा खाली बसा सिट डाऊन बसा खाली आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ प्रसाद घ्या. कोशावे 2-3 ठिकाणी प्रसाद घ्या. सोनी मज द्यावे पसाय दान हे जे कळांचे व्यंकटे सांडो तया सत्कमेरते वाडो भूता परस्परे जडो मैत्र